म्हणते की समुद्र नदी नव्हेगा पैगा, पाषाण म्हणून लिंगा, तैसे संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. एक वेळ पवन घालवेल पाळान, वारा सुद्धा अडवता येईल, पायी चढवेल गगन, आकाश मार्गाला शिडी लावता येईल, भूत भविष्य येईल कळो वर्तमान, भूत आणि भविष्य सुद्धा कळून येईल, परित्या साधूचे न कळे महिमान. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचं दर्शन आपण करीत आहोत. विशाल तुकाराम महाराजांचं जीवन त्याला कोण कवटाळू शकेल. पांडुरंगाने बोध केला, सच्चीच्या आनंद पदावर तुकाराम महाराज आरूढ झाले. आता कसलीच इच्छा राहिलेली नाही, आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुलटलिया धावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. अशा प्रकारे सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन संपन्न झालेलं आहे. 2 महिने तुकाराम महाराज घरीच येत नाही. आणि असंच एक वेळी इंद्रायणीच्या काठी जिजाईची आणि तुकाराम महाराजांची भेट होती. जिजाई म्हणते, अहो 2 महिने झाले तुम्ही घरी आला नाही, चला ना घरी. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, कशाला घरी येऊ, काय गृहस्थाश्रम त्याचा उद्देश काय आहे, अतिथी देवो भव. घरी येणाऱ्या माणसांचं सेवा केली पाहिजे आणि त्यांच्या अंगावर तू धावतेस, मी काही घरी येणार नाही. अशा प्रकारे अनेक प्रकारची विनंती करते, तुम्ही घरी या म्हणून. परंतु त्या ठिकाणी अगदी शब्देवर सांगितलं आणि मग मात्र तुकाराम महाराज घरी यायला तयार झाले. काय घरी आल्यानंतर सहज बसता बसता एका ठिकाणी त्याने विषय काढला आणि ते म्हणू लागले की विठ्ठल चौधरीची जमीन केलेली आणि ते करत असताना 80 रुपये कर्ज माझ्यावर आहे. 10 रुपये दिले, 70 रुपये द्यायचे राहिलेले आहेत आणि चौधरी विठ्ठल चौधरीचा सारखा तगादा माझ्या पाठीमागे लागलेला आहे. या कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत कर. जिजाई म्हटली, काय करायला पाहिजे. मालकाचं म्हणणं आहे घरातील सर्व दान करा, मग आपण काय खायचं. प्रश्न साहजिक आहे जिजाईचा. त्याला तुकाराम महाराज सुंदर म्हणतात, नको चिंता करू वस्त्र या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. देवावर पूर्ण विश्वास असणारी काय ते तुकाराम महाराज म्हणतात, अगं चिंता करूच नकोस. का तर माऊली आमची पांडुरंग आहे. चिंता करण्याचं काहीच कारण नाही. देवावर भार टाकून मोकळं व्हावं, देवावर पूर्ण विश्वास टाकावा. काय यत्किंचित सुद्धा संदेह धरू नये. काय सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकली ऐसे नाही. अगं पांडुरंग सर्वांची काळजी घेतो. पाषाणातील बेडूक त्यास कोण खायला देत, पण त्या बेडकाची सुद्धा भगवंत परमात्मा काळजी घेतो. आपण फक्त भक्ती करावी.
बाळा दुग्धा कोण करती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेंदोनी. देवावर भार टाकून द्यावा, आपण आपलं नामस्मरण चालू ठेवावं. मग भक्ताची देव काळजी घेतो. पुराणातली कितीतरी उदाहरणं आहेत. अग्नी जाळी तरी न जळती पांडव, का हृदयी माधव म्हणूनिया. अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ, हृदयी देवकी बाळ म्हणूनिया. अग्नी जाळी तरी न जळती हनुमंत, हृदयी सीताकांत म्हणूनिया. अग्नी जाळी तरी न जळती प्रल्हाद.